हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती झटपट आणि खूपच चविष्ट अंडा करी. ही रेसिपी खास आहे कारण कमी वेळात तयार होते. भाजी नसली तरी मस्त पर्याय आहे. चपाती भाकरी भात सगळ्यांसोबत छान लागते. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 15 ते 20 मिनटं मध्यम आचेवर 6 अंडी एक चुटकीभर मीठ घालून उकडून घेतलेला आहे. 15 ते 20 मिनटात अंडी छान उकडते. तर इथं कोथिंबीर घेतलेला आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 टोमॅटो, 2 कांदा, किसलेलं खोबरं, खसखस, 1 चुटकी जायफळ, कसुरी मेथी, साजिरे, बडीशोप, तीळ, 4 लवंग आणि 1 वेलची घेतलेला आहे. चार चमचे डाळे घेतलेला आहे, 2 चमचे शेंगा आणि 4 काजूचे तुकडे करून घेतलेला आहे काजूचे. तर ड्राय मसाल्यामध्ये आपण जिरेपूड घेतलेला आहे, पावभाजी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट, सब्जी मसाला, धनेपूड, हळद आणि चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तिखट कोणतंही जे घरी आहे ते वापरता तुम्ही, जे तुम्हाला आवडतं ते. आता कांदे टोमॅटो भाजून घेणार आहोत आपण आणि सगळे मिक्स करून घेणार आहोत. आणि खोबरं आणि बाकीचे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत. तर इथं गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झालेला आहे. आधी आपण खोबरा भाजून घेऊया. तर खोबरा आपण मंद आचेवर कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊया. असंच एकसारखं आपण परतून घेणार आहोत, कारण खोबरं भाजू शकतं म्हणून करपू शकतं. तर कसुरी मेथी, बडीशोप, शाजिरा आणि लवंग इलायची पण थोडे गरम करून घेऊया. आता मी गॅस बंद करते. कढई अजून गरम आहे. ह्यातच आपण डाळे, शेंगा आणि काजूचे तुकडे गरम करून घेणार आहोत. हलकंसं गरम आहे गॅस. हे आपलं कढई. त्या गरममध्येच जायफळ आणि खसखस घालणार आहोत आपण. खसखस जास्त भाजायचं नसतं, कडवट होऊ शकतं म्हणून. ह्याच कढईत टोमॅटो आणि कांदे आपण सोनेरी रंगापर्यंत परतून घेतलेला आहे. आता यात लसणाच्या पाकळ्या आणि खूप आलं किसून घेतलेलं आहे आपण. कोथिंबीर टाकून आपण हे आता मिक्सर करणार आहोत. पेस्ट तयार करून घेणार आहोत. कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेतलेला आहोत. तर आता कढईत तेल टाकून आपण अंड्यांवर हलकेसे चीर दिले, असं चीर द्यायचं अंड्यावर. मग आपण ड्राय मसाले घालून आपण हे अंडी भाजून घेणार आहोत.
मी अशा काटेरी चमच्याने हलकंसं चीर दिलेलं आहे अंड्यांना. तर कढईमध्ये तेल घालून आता तेल गरम झालेलं आहे. आता सगळे ड्राय मसाले नीट मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मसाला परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता उकडलेले अंडी कढईत घालून आपण अंडी नीट घोळवून घेणार आहोत मसाल्यामध्ये, की जेणेकरून मसाला अंड्यांना चांगला लागेल. आता अंडी काढून घेऊया आपण. असे नीट घोळवून घ्यायचं फक्त. तर त्याच कढईत थोडं तेल टाकूया आणि मिक्सरमधलं वाटण छान परतून घेऊया आपण. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर. 3 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. मी इथं 3 कप पाणी गरम करून घालते. ग्रेव्ही जास्त कमी तुमच्या आवडीनुसार. पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता. तर पाणी घालून घेते, गरम पाणी घातले. आता मंद आचेवर 5 मिनटं उकळू द्यायचं. तर कांदा, लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे ड्राय मसाला आपण केलेलं खोबऱ्याचं वाटण यात आपण घालून घेऊया. पाच मिनटं उकळू द्यायचं. हे बघा, ग्रेव्ही एवढं पुरेसं आहे. पाच मिनटं झाले. आता आपण अंडी घालून एक उकळ काढणार आहोत. एक उकळ आली की गॅस बंद करायचं. आपलं गरमागरम झणझणीत अंडा करी तयार आहे. ही अंडा करी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा आजची रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया आपण अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.